दयारामला कुशल आणि लखन नावाची 2 मुले होती. दयारामने दूध विकून दोन्ही मुलांना कष्टाने मोठे केले होते. पण त्या दोघांची लग्न झाल्यानंतर ते आपल्या बायकांच्या सांगण्यानुसार वागू लागले होते. बाबा, मला शहरात जाऊन तिथेच राहायचं आहे. पण का? इथे सगळंच तर आहे. मला माझं आयुष्य अजून बदलायचं आहे आणि मला नाही वाटत मी या गावात राहून माझी प्रगती करू शकेन, म्हणून मला शहरात जायचं आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. काही दिवसांनी कुशल आपल्या बायकोबरोबर शहरात राहायला निघून गेला. आता दयाराम आपला छोटा मुलगा आणि त्याच्या बायकोबरोबर राहत होता. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण हळूहळू लखन आणि त्याच्या पत्नीला आपणही शहरात जाऊन राहूयात असे वाटू लागले. दादासारखंच मला पण शहरात जायचं आहे. अरे बाळा, जर तू पण गेलास तर मी इथे एकटा पडू येईन. तर बाबा, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला. दयारामने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, चला. दयाराम आपला छोटा मुलगा लखन याच्या सोबत शहरात आला. शहरातली गर्दी आणि चकमकीत जीवन लखन आणि त्याच्या बायकोला आवडू लागलं. पण दयारामला हे अजिबात आवडत नव्हतं. काही दिवस शहरात राहिल्यानंतर एकदा दयाराम लखनला म्हणाला, या शहरापेक्षा तर आपलं गावच चांगलं होतं बाळा. बाबा, तुम्ही इथे येऊन थोडेच दिवस झालेले आहेत. मला खात्री आहे काही दिवस अजून राहाल ना तर तुम्हाला ह्याची सवय होईल. वातावरणाचं तर माहित नाही बाळा. मला तर इकडची हवाच दूषित झाल्यासारखी वाटते बाळा. मला तर पुन्हा गावातच जावंसं वाटतंय बाळा. तुमची मर्जी बाबा, पण मी इथेच राहणार. मी माझी प्रगती इथेच करणार. ठीक आहे, मग मी गावाला एकटाच जातो. पण तुम्ही तिथे एकटे कसे राहणार बाबा? तुमचं जेवण खाण औषध पाणी सगळं एकट्यानंच करावं लागेल. तू काळजी करू नको बाळा. मी या आपल्या गावामध्ये आयुष्यभर राहिलो आहे. मी स्वतःचं बघून घेईन. तू फक्त स्वतःची काळजी घे. आनंदी राहा, नेहमी आनंदी राहा बाळा. आपल्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देऊन दयाराम गावाला निघून गेला. तिकडे आपल्या स्वतःच्या घरी गेल्यावर तो आता एकटा पडला होता. सगळ्या घरात एकदम शांतता होती. तो स्वतःच जेवण स्वतः करायचा आणि वेळ जाण्यासाठी गावातल्या पारावर लोकांशी गप्पा मारत बसायचा. काय झालं दया? तू शहरात गेला होतास? मला तर वाटलं तू तिथेच राहशील. विचार तर तोच केला होता, पण मला शहरातली हवा आवडली नाही. तिकडची गर्दी आणि तिकडचं राहणीमान मला अजिबात आवडलं नाही. पण आता तू इथे एकटा पडलास. हो, झालो तर आहे, पण विचार करत आहे की पहिल्यासारखं दुधाचा व्यवसाय परत सुरुवात करीन. काम करत राहिलो तर एकटेपणा जाणवणारच नाही. ही तर चांगली गोष्ट आहे. चल जाऊया. तुझ्यासाठी म्हैस विकत घेऊन येऊया. मी पण तुला मदत करत जाईन. दयाराम आणि रामचंद्र त्या म्हशी खरेदी करायला निघून गेले. बाजारात दयारामला 3 काळ्या म्हशी आवडल्या. त्याने त्या लगेच विकत घेतल्या. 3 म्हशी पुरेशा आहेत ना? खूप झाल्या. दयाराम आणि रामचंद्रने त्या 3ही म्हशी दयारामच्या घराबाहेर बांधल्या. दुसऱ्या दिवशी रामचंद्र दूध काढायला आला. त्याने दूध काढायला सुरुवात केली आणि लवकरच त्याची 1 बादली भरली. त्याने दुसरी बादली लावली, ती पण भरली. मग तिसरी, आणि असं करता करता त्याने 15 ते 16 बादल्या दूध काढलं. हे काय? ही तर दुधाची नदी आहे. दूध थांबतच नाहीये. हो, पण आता तर एकाच म्हशीचं दूध काढलेलं आहे. बाकीच्या 2 म्हशींचं अजून काढायचंय. दयारामने दुधाच्या बादल्या मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये ओतल्या. तो बादल्यांवर बादल्या ओतत होता आणि रामचंद्र दूध काढतच होता. लवकरच ही बातमी सगळ्या गावाभर पसरली आणि मग काही न्यूज चॅनलचे वार्ताहर रामचंद्र आणि दयारामचा इंटरव्ह्यू घ्यायला आले. हे कसं काय होऊ शकतं सर? कसं काय होतंय ते तर आम्हाला सुद्धा नाही माहीत. आम्ही तर कालच या 3 म्हशींना विकत घेतलं होतं.
आणि आजच या 3 म्हशींनी दुधाच्या नद्या वाहिल्या. आम्ही दोघं तर म्हशीचं दूध काढून काढून दमलो, पण या म्हशी तर थांबतच नाहीयेत. तर बघितलं तुम्ही, या 3 म्हशींनी दुधाची नद्या वाहिल्या आहेत. दयारामजी आणि रामप्रसादजींची या म्हशी जादुई म्हशी आहेत. सर, आता तुम्ही यांचं काय करणार? विचार करत आहे, म्हशींचं दूध काढण्यासाठी मशीन लावीन आता. हे ऐका आता, रामप्रसादजी आणि दयारामजी मशीन लावणार आहेत. हे दोघे जण दूध काढून काढून दमलेले आहेत. ही गोष्ट इतकी पसरली की लांब लांबून लोक या 3 जादूच्या म्हशी पाहायला येऊ लागले. रामचंद्र आणि दयाराम यांना पण खूप प्रसिद्धी मिळाली. दयारामच्या दोन्ही मुलांनी पण ही बातमी ऐकली आणि एकमेकांना फोन केला. दादा, तुम्ही बाबांच्या मशीनबद्दल ऐकलत? हो ऐकलं. दुधाच्या नद्या वाहत आहेत. अरे, दुधाबरोबरच पैशांची नदी पण वाहेल. हो, म्हणून मी असा विचार करत होतो की बायको बरोबर गावी परत जाईन. इथे शहरामध्ये मेहनत करून करून पार थकून गेलोय. तिथे आरामात आयुष्य काढीन. मी पण तोच विचार करताय भावा. दुसऱ्याच दिवशी दोन्ही मुलं आपल्या बायकांना घेऊन गावाला निघून आले. काय झालं? तुम्ही परत इथे? शहर मानवलं नाही वाटतं. ते बाबा, तुमची सारखी आठवण येत होती. हो बाबा, तुम्ही इथे एकटे त्या 3 म्हशींना कसं सांभाळणार? म्हणून आम्ही इथे परत आलो. चांगलं केलं. तसं पण मी खूप थकलोय आता दूध काढून काढून. मशीनवाला आला आहे, आता तो मशीन लावत आहे. खूपच छान. आता या 3 जादुई मशीनची आम्ही काळजी घेऊ. हो, आता तुम्हीच बघा या 3 मशीनना. मी आणि रामचंद्र दोघही दमलो आहोत आता. 3 जादूच्या म्हशींमुळे लखन आणि कुशल गावी परत आले. बऱ्याचदा नवीन पिढी आपल्या म्हाताऱ्या आईबापांना गावात एकटं सोडून देतात, पण आज या 3 जादूच्या म्हशींमुळे दयारामची दोन्ही मुले घरी परत आली होती. रामू आणि श्यामू हे दोघं शेजारी एका गावात राहत होते. रामू अतिशय सज्जन माणूस असतो आणि श्यामू स्वभावाने खूप खडूस आणि भांडकुदळ असतो. रामू गावात गाडा लावून उसाचा रस विकतो आणि श्यामू दर 10 दिवसांनी एक नवीन उद्योग सुरू करत असतो. रामू गावातल्या एका चौकात आपला उसाचा गाडा घेऊन पोचतो आणि त्याच वेळी तिथून श्यामू जात असतो. सकाळ सकाळ त्याचं तोंड बघितलं. सडलेला ऊस आणून धंदा करतो आणि एक मी आहे, सगळा उत्तम प्रतीचा माल विकत घेतो, पण सगळे माझ्यावर इतके जळतात की त्यामुळे माझा धंदा बुडतो आहे. अरे भाऊ, तू इतका त्रस्त का होतोस? ज्याचं त्याचं नशीब असतं. आणि जर तुला असं वाटतं की मी लोकांना सडलेल्या ऊसाचा रस पाजून फसवणूक करतो, तर भावा, हा धंदा तू सुरू कर. असं बोलून रामू त्याच्या कामात बुडून जातो. कसला तरी विचार करत श्यामू आपल्या घरी निघून जातो. मोठा घमेंडखोर झालाय हा रामू. त्याची घमंड उतरवलीच पाहिजे. या रामूला वाटतं की त्याचा हा धंदा उत्तम सुरू आहे, पण त्याला माहित नाही की सध्या उन्हाचे दिवस आहेत, म्हणून सगळे लोक उसाचा रस पितायत आणि माझा धंदा तर इडली डोसे विकण्याचा होता, पण गावकऱ्यांना ते पसंत नाही पडलं. आतापासून मी सुद्धा उसाचा रस विकेन आणि खूप पैसे कमवेन. श्यामू स्वतःच्याच विचारात त्याच्या घरी पोहोचतो आणि उसाचा रस विकण्यासाठी गाडा तयार करतो. दुसऱ्या दिवशी श्यामू आपला गाडा घेऊन रामूच्या बाजूलाच धंदा सुरू करतो. एक माणूस उसाचा रस पिण्यासाठी रामूकडे येतो. अहो भाऊ, 1 ग्लास उसाचा रस द्या. किती रुपयाचा आहे? दादा, अगदी ताजा आणि मधुर रस आहे. एका ग्लासाचे फक्त 10 रुपये. तेव्हा श्यामू मध्येच बोलतो, एका ग्लासाचे फक्त 5 रुपये. हो, फक्त 5 रुपये. तेही थंडगार, खास उसापासून काढलेला रस. एकदा प्याल तर रोज याल, पुन्हा पुन्हा याल. अरे वा, किती छान आहे. मी 10 रुपयात 2 ग्लास पिऊ शकतो. रामू दादा, तुम्ही खूप महाग विकताय. तुम्ही राहू द्या, मी श्यामूकडून रस घेतो.
किंमत कमी कर आणि खास उसापासून बनवलेला रस दे. तो माणूस सुद्धा रामूचा गाडा सोडून श्यामूच्या गाड्यावर जाऊन उसाचा रस पितो आणि मोठ्या आनंदात तिथून निघून जातो. काय रे रामू, मी म्हटलेलं ना की कधीही आपल्या कामाची घमेंड करू नये. बघ, तुझी सगळी घमेंड उतरवली की नाही. असेच काही दिवस जातात आणि रामू खूप निराश होऊन जातो. श्यामू कमी प्रतीचा उसाचा रस काढत असे आणि त्यात पाणी मिसळत असे आणि रामूपेक्षा कमी किमतीत रस विकत असे. त्यामुळे सगळे ग्राहक त्याच्याकडे जाऊन रस पित असत. एक दिवशी सकाळी रामू अतिशय निराश मनाने गाडा घेऊन रस विकण्याकरता येतो. पण आज त्याचं कामात फारसं लक्ष नव्हतं, कारण हल्ली त्याची विक्री खूपच कमी झाली होती. म्हणूनच त्याचं आता कामातलं सगळं लक्ष उडालं होतं. पण जेव्हा तो येतो आणि पाहतो श्यामूच्या गाड्यावर खूप गर्दी झालेली आहे. तू आपल्या सडक्या उसाच्या रसामुळे आम्हा सगळ्यांची तब्येत बिघडवली आहेस. ज्या कुणी तुझ्या गाड्यावरचा रस प्यायला आहे तो आजारी पडला आहे. आता आम्ही तुला सोडणार नाही. सगळे मिळून श्यामूला चांगला चोप देतात आणि पुन्हा एकदा त्याचा धंदा बंद पडतो. मी जेव्हा माल खात होतो तेव्हा रामू मला वाचवायला नाही आला. मी आज असं काही करतो जेणेकरून रामू उद्यापासून उसाचा धंदाच करू शकणार नाही. चिडलेला श्यामू भंगारवाल्याकडून एक जुनं उसाच्या रसाचं यंत्र घेऊन येतो आणि रात्री रामूच्या यंत्राची आणि भंगारवाल्याकडून आणलेल्या यंत्राची अदलाबदल करतो. त्याचं स्वतःचं काम बंद पडल्याचं अजिबात दुःख नसतं, पण रामूचं काम बंद पाडण्यात त्याला जास्त आनंद असतो. हाच विचार करत तो झोपी जातो. दुसऱ्या दिवशी मला हे मशीन जरा विचित्र आणि खूप वेगळं वाटतं आहे. तसंही हे कोण बदलणार म्हणा. चला आता यातूनच रस काढतो. रामू जसा त्यात ऊस घालतो तसा त्या यंत्रातून रस बाहेर पडण्याऐवजी सोन्याची नाणी बाहेर पडू लागतात. रामू पटकन आपल्या घरी येतो. मग तो यंत्रातून भरपूर सोन्याची नाणी बनवतो आणि त्यांना पैशांमध्ये बदलतो आणि छानपैकी जगतो. रामूकडे एवढा पैसा कुठून आला? आता तर त्याने काम करणं सुद्धा बंद केलं आहे. काय गुपित आहे ते बघायलाच हवं. श्यामू गुपित शोधून काढतो, पण तो तेव्हा डोक्याला हात लावून बसतो जेव्हा त्याला हे समजतं की भंगारातून आणलेला यंत्रच सोन्याची नाणी देणारे यंत्र होतं. श्यामू ते यंत्र चोरण्याची योजना बनवतो आणि ते यंत्र चोरून नेण्यात यशस्वी सुद्धा होतो. आता मी यातून चिक्कार सोन्याची नाणी कमवीन. श्यामू यंत्रात ऊस तर टाकतो, पण ऊसासोबतच तो सुद्धा यंत्रामध्ये ओढला जातो आणि त्याचा मृत्यू होतो. अनेकदा आपण दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात स्वतःच जाऊन पडतो आणि आपलं नुकसान करून घेतो, पण ज्याच्यासाठी खड्डा खणला त्याची मात्र भरभराट होते. एका गावात एक गरीब दूधवाला राहत असे. त्याच्याकडे एक गाय होती आणि तो त्याच गायीचं दूध विकून आपल्या परिवाराचं पालन पोषण करत होता. जय हो गाय माता. उठली? दूधवाला गोशाळेतूनच गायीला चारा आणून देतो आणि गाय हंबरायला लागते. हे घे गाय माता, लवकर नाश्ता कर, नंतर मी दूध काढायला येणार. दूधवाला गायीला चारा घालून आपल्या घराकडे निघतो आणि गाय चारा खाऊ लागते. काही वेळानंतर दूधवाला एक छोटीशी बादली घेऊन गायीकडे दूध काढण्यासाठी घेऊन येतो. आता गायीचं चारा खाऊन झालंय आणि दूधवाला दूध काढायला लागतो. दूध काढून झाल्यावर तो दूध एका दुसऱ्या भांड्यात ठेवतो. अरे ऐकतेस काय भाग्यवान? हा बोला. मी दूध विकण्यासाठी बाजारात जातोय, तोपर्यंत नाश्ता तयार ठेव. वय वय, तुम्ही बाजारला जाऊन या, तवर म्या नाश्ता करून ठेवती. ताज ताज दूध घ्या, गायचं ताज दूध घ्या. दूधवाला, दूधवाला. अरे भाऊ, किती लिटर आहे दूध? 50चं 1 लिटर आहे साहेब, पण डेअरीवाले तर 40चं 1 लिटर देतात. बघा भाऊसाहेब, मी आत्ताच ताजं दूध काढून आलंय. यामध्ये कसलीच मिलावट नाहीये, एक थेंब पण पाणी नाही. वाटत असेल तर तुम्हीच बघा.
हो का नाही, दाखवा. दूधवाला दुधाचे काही थेंब काढून त्या गिराईकाच्या हातावर टेकवतो आणि गिराईक त्या दुधाची परीक्षा करतो आणि आपलं डोकं हलवायला लागतो. हो भाऊ, दूध तर एकदम गाढ आणि शुद्ध आहे, पण किंमत थोडी जास्त आहे. तेच तर भाऊ साहेब, जर शुद्ध दूध हवं असेल तर थोडे पैसे जास्त द्यावंच लागणार. हो का नाही, हे घ्या 100 रुपये आणि मला 2 लिटर दूध द्या. दूधवाला गिराईकाच्या भांड्यात मोजून 2 लिटर दूध देतो. गिराईक ते दूध घेऊन आपल्या घराकडे निघून जातो. दूधवाला अशाच रीतीने बाकी लोकांना देखील दूध विकतो आणि सारं दूध संपवून आपल्या घराकडे निघतो. रमत गमत तो जेव्हा आपल्या घराकडे पोहोचतो तेव्हा त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी सुंदर असा नाश्ता बनवलेला असतो. लवकर लवकर हात पाय धुवून घ्या बरं, मी तुमच्यासाठी नाश्ता वाढतीये. दूधवाला फ्रेश होऊन येतो आणि नाश्ता करू लागतो. ऐकलं का, महागाई दिवसेंदिवस वाढूच लागलीये, त्यामुळं आपल्याला अजून एक गाय घ्यावी लागतीये बहुतेक, आणि आपली मिळकत बी वाढल. ठीक आहे, बघूया. मी काही पैसे जमा करतोय. आणि तसं बी ही गाय आता म्हातारी व्हायला लागलीये. हो, म्हातारी तर झालीये, पण आज पण हिच्यामुळे आपलं घर चालतंय. पण पुढचं आता अवघड दिसू लागलंय, कारण ही गाय आता कमी दूध द्यायला लागलीये. तू चिंता नको करूस, ही आपल्यासाठी लकी गाय आहे. आठवण आहे, ही गाय नाही, देवाचा आशीर्वाद आहे, कारण ही आपल्याला मंदिराच्या बाहेर मिळाली होती. हे बघा धनी, ही गाय तर आता 2 लिटर दूध बी देत नाही दिवसाला. हो, गायीने दूध देणं तर कमी केलंय, पण यामध्ये आपण काय करू शकतो? हिला विकून टाका. पण कोणी या म्हाताऱ्या गायीला विकत घेऊन करणार तरी काय? ठीक आहे, एखाद्याला विचारून बघतो. विकत घेतली तर चांगली गोष्ट आहे. दूधवाला गावाकडे जाऊन एका माणसाकडे विचारपूस करतो. भाऊ, कोणाला गाय पाहिजे असेल तर मला सांगाल, मी आपली गाय विकतोय. कितीला विकतोय? मला पण एका गायीची गरज आहे. हे बघ भाऊ, खोटं तर नाही बोलणार, पण माझी गाय म्हातारी झाली आणि दूध पण कमी देते, यामुळे मी 1000 रुपयातच देणार. ठीक आहे, मला सौदा मंजूर आहे. तो आदमी दूधवाल्या माणसाला 1000 रुपये देऊन गाय विकत घेतो आणि गायीला आणून आपल्या घराकडच्या गोठ्यात खुंटीला बांधून ठेवतो. आता मी पण दूध विकून पैसे कमवणार. त्यानंतर तो गायीला खाण्यासाठी चाराही टाकतो. लवकर लवकर खा, नंतर दूध सुद्धा काढायचंय. चारा खाऊन संपताच तो माणूस दूध काढायला लागतो. अरे हे काय, हिने तर फक्त 1 लिटरच दूध दिलंय, असं कसं चालणार? तो माणूस दुधात काही पाणी मिसळतो आणि दूध विकण्यासाठी बाजारात निघून जातो. दूध घ्या, ताजं ताजं दूध. दूध घ्या, ताजं ताजं दूध. भाऊसाहेब, 1 लिटर दूध द्या. तो माणूस गिराईकाला 1 लिटर दूध विकत देतो आणि सारं दूध संपल्यानंतर आपल्या घराकडे परत येतो. संध्याकाळी जेव्हा तो दूध काढण्यासाठी गायीकडे जातो तेव्हा गाय 1च लिटर दूध देते. हे काय, फक्त एवढंच दूध? असं तर काम नाही चालणार. तो माणूस गायीला जोर जोरात मारायला लागतो आणि त्यामुळे गाय जोर जोरात हंबरायला लागते. गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकून आधीचा दूधवाला जो तिथूनच जात असतो तो तिथे येतो आणि पाहतो की नवीन मालक गायीला जोर जोरात मारत आहे. अरे भाऊ, हे काय करताय? गौ मातावर अत्याचार ठीक नाहीये. अरे ही गाय माझी आहे, मी 1000 रुपये तुला देऊन विकत घेतलीये. जर दूध नाही देणार तर दंडे तर खाणारच ना. हे ठीक नाहीये भाऊ, मी हे असं होताना नाही बघू शकत. हे घे तुझे 1000 रुपये आणि मला माझी गाय वापस दे. दूधवाला त्या माणसाला त्याचे पैसे परत करून आपली गाय आपल्या घराकडे आणतो. हे बघ भाग्यवान, त्या माणसानं बिचाऱ्या गायीला मारून मारून काय हाल करून टाकलाय. देवाष्टव कसले कसली माणसं असतात. आता काय बी होऊ दे, या गायीला ऐकायचं नाही बघा. हो, या गायीने आपल्याला वाईट काळात साथ दिली आहे आणि आता ही म्हातारी झाली आहे, तर हिला आपण कोणाच्या साथी नाही देऊ शकत. दूधवाला गायीला चारा देतो आणि त्यानंतर दूध काढून घेतो आणि रात्रभर दूध एका भांड्यात ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर त्यामध्ये सोन्याचं दही जमा झालेलं असतं. हे पाहून दूधवाला खूप खुश होतो. अरे बघतेस काय, ही तर सोन्याची दही आहे.
भाऊजी, हा तर गोमातेचा आशीर्वाद आहे. दूधवाला ते हंडी घेऊन सोनाऱ्याकडे जातो. याचे किती मिळणार? मी याचे 5,000 रुपये देऊ शकतो. तुम्ही हे दही ठेवा, पण मला ही हांडी वापस द्या. सोनार सोन्याचं दही विकत घेतो आणि हंडी आणि 5,000 रुपये दूधवाल्याला परत करतो. आता यानंतर पासून दूधवाला जेव्हा केव्हा गाईचं दूध काढतो तेव्हा तो हंडीत ठेवत असे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सोन्याचं दही जमायचं. ते विकून दूधवाला खूप श्रीमंत होतो आणि खूप सगळ्या गायी विकत घेतो.